स्लोपची डेफिनेशन परत एकदा मी रिपीट करतो. स्लोप काय? इट इज दी टँजंट ड्रॉन. बघ, स्लोप म्हणजे काय? इट इज दी टँजंट ड्रॉन टू दी डिफ्लेक्टेड शेप. It is the angle between tangent drawn to the deflected shape and original shape of beam. Slope म्हणजे काय? It is the angle between tangent drawn to the deflected shape and original shape of beam. आणि डिफ्लेक्शनची डेफिनेशन काय तुझी? It is the vertical distance between original shape and deflected shape of beam. कळालं का? हो सर. बरोबर. स्लोप आणि डिफ्लेक्शनची डेफिनेशन आपल्याला लक्षातच ठेवायची एंड पर्यंत, कारण की मॅकल्यूज मेथड मध्ये जेव्हा आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर बघू त्याच्यामध्ये तुला ह्या कन्सेप्टनीच सगळं काही समजणार आहे. स्लोप अँड डिफ्लेक्शनची डेफिनेशन मी तुला 100 वेळेस विचारल, तुम्हाला ती सांगताच आली पाहिजे आणि त्याच्यावरच तुझ्या मॅकल्यूज मेथडच्या काही स्टेप डिपेंड आहे. कळालं का मग स्लोप अँड डिफ्लेक्शन? हो सर. ठीक आहे. आता याच्या ज्या नोट्स आहे ना, हँड रिटन ज्या नोट्स आहे त्या मी तुला लेक्चर संपल्यावर आपल्या तिथे सेक्शन मध्ये अपलोड करून देईल. तू तेवढ्या प्रिंट काढून घ्यायच्या किंवा त्या बघायच्या. ओके, चालेल. आता मी तुला मॅकल्यूज मेथडच्या स्टेप्स एक्सप्लेन करतो. ज्या तुला नोट्स मी प्रोव्हाइड करणार आहे त्याच स्टेप्स मी तुला इथं एक्सप्लेन करतो. बघ, लक्ष द्या. आता सर्वात पहिले मॅकल्यूज मेथड असो किंवा कोणती दुसरी मेथड असो, जर तुम्ही माझ्याकडे शिकताय याचा अर्थ तुमची पहिली स्टेप कोणत्याही प्रॉब्लेमची काय असणार आहे? गिवन डेटा लिहिणं. म्हणजे सर्वात पहिली स्टेप माझी काय असणार आहे? गिवन डाटा लिहिणं. स्टेप नंबर 1, राईट गिवन डाटा. जो काही आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन डाटा दिलाय तो सर्वात व्यवस्थित रीड करायचा आणि तो लिहून घ्यायचा. ही पहिली स्टेप आहे. ओके, आता स्टेप नंबर 2 मॅकल्यूज मेथडची. आपल्याला काय लिहायचंय स्टेप नंबर 2 मध्ये? राईट डिफरन्शियल इक्वेशन. काय लिहायचं आपल्याला? डिफरन्शियल इक्वेशन लिहायचे. म्हणजे मॅकल्यूज नावाच्या माणसाने एक डिफरन्शियल इक्वेशन तयार केलं आणि त्याला दोनदा इंटिग्रेट केल्यानंतर त्याला स्लोप आणि डिफ्लेक्शन भेटला. आता ते इक्वेशन आलं कुठून, कसं आलं, हा आपला लुकआउट नाहीये. ना तो एमटेक वाल्या स्टुडंटचा लुकआउट आहे, ना तो कोणाचा लुकआउट आहे. त्यांनी दिलंय आपल्याला, ते यूज करायचंय, ते पाठ करायचंय आणि त्याच्यानुसार सॉल्व्ह करायचंय. मग ते इक्वेशन काय? बघ, मॅकल्यूजनी काय इक्वेशन दिलंय तुला डिफरन्शियल, की EI d2y by dx square is equal to mx. काय इक्वेशन आहे? रीड कर. EI d square y divided by dx square is equal to mx. ओके, आता बघ, स्लो d2y by dx स्क्वेअर म्हणजेच आपली मुवमेंट. म्हणजेच आता बघ, लक्ष द्या. आता तुला काय करायचंय? हे इक्वेशन यूज करून तुला पुढे सॉल्व्ह करायचे. पण सर्वात पहिले मॅकल्यूज मेथड मध्ये हे इक्वेशन तुझं पाठ पाहिजे. काय हे इक्वेशन? EI d2y by dx square is equal to mx. बोल, EI d2y by dx square is equal to mx. ओके, हे इक्वेशन पाठच पाहिजे. आता याच्यात काय काय व्हॅल्यू कशा कशा दिल्या आहेत त्या मी तुला सांगतो, घाबरायचं कारण नाही. पण आतापर्यंत हे IMP इक्वेशन आहे स्टेप नंबर 2 मध्ये, ते तुझं पाठ पाहिजे एवढंच मला तुला सांगायचंय. कळालं का? हो सर. आता बघ, याच्यामध्ये EI म्हणजे काय तुझा? E म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, I म्हणजे काय? मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे. आता हा क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेला असतो किंवा ते म्हणतात की तो कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे तुला त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ओके, EIचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मग तू इंजिनिअरिंगचं न्यूमेरिकल करत असो का तू कोणत्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं न्यूमेरिकल करत असो, तुला EIचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुला d2y by dx स्क्वेअरचं पण टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की त्याला आपण इंटिग्रेट करणार आहे. त्याच्यामुळे तो इंटिग्रेशन त्याचं होऊ शकतं, कारण की त्याला x हा व्हेरिएबल आहे, त्याच्यामुळे त्याचं पण तुला टेन्शन घ्यायची गरज नाही. तुला टेन्शन कसलं घ्यायचंय? तुला मुवमेंट काढायची.
तुला काय करायचंय, मुवमेंट काढायची. म्हणजे तुला जो क्वेश्चन मध्ये बीम दिलेला असेल, जी काही फ्रेम दिलेली असेल, जो काही बीम दिला असेल, त्या बीम मध्ये तुला कुठंतरी एक सेक्शन घ्यायचा आहे आणि तिथं उभं राहून तुला त्या ठिकाणी मुवमेंट घ्यायची. ती म्हणजे एम फॉर मुवमेंट आहे. आत्ताच्या घडीला एवढंच लक्षात ठेव, एम फॉर मुवमेंट आहे. कळालं का? हो सर. आता बघ, आता मी तुला सांगतो. समजा आपल्याकडे हा बीम दिलेला आहे, त्यांनी हा बीम दिलेला आहे आणि इथे लोडिंग दिलेली आहे. इथे अशी काहीतरी लोडिंग दिलेली, इथे लोडिंग दिलेली. समजा हा P1 आहे, हा P2 आहे, इकडे P3 आहे, इथून एवढं डिस्टन्स L आहे, L1 आहे, इथून एवढं डिस्टन्स L2 आहे, इथून एवढं डिस्टन्स L3 आहे. हा A पॉइंट आहे, हा B पॉइंट आहे, हा C आणि D पॉइंट आहे. इथे तुझा रिएक्शन आर येईल, इथं तुझी रिएक्शन आरबी येणार. हे तुला गिवन स्ट्रक्चर दिलेलं आहे त्यांनी, हे तुला गिवन स्ट्रक्चर दिलेलं आहे. आता तुला काय करायचंय, मुवमेंट काढायची. काय करायचंय तुला, मुवमेंट काढायची. तर लक्षात घे, आपली तिसऱ्या नंबरची स्टेप काय मॅकॅल्यूज मेथड मध्ये, तिसऱ्या नंबरची स्टेप काय, तुला काय करायचंय, ओरिजिन डिसाइड करायचंय. तुला काय करायचंय, डिसाइड ओरिजिन. आता बघ, ओरिजिन म्हणजे काय, अरे तुला मुवमेंट घ्यायची आहे, तर तुला डिस्टन्स कुठून घ्यावं हे तुला माहिती पाहिजे ना. त्याच्यासाठी तू काय करतो, कोणत्या तरी एका एंडला, मी काय म्हणतोय, कोणत्या तरी एका एंडला, आता मला सांग, हा जो बीम दिलाय याचे एंड म्हणजे कोणते पॉइंट दिसताय तुला, हा जो बीम आहे त्याचे कोणते दिसताय, बी बी आणि ए ए, हे दोन एंड दिसताय. आता तुला ओरिजिन जो घ्यायचा आहे ना, तो कोणता तरी एक एंड घ्यायचा आहे, तुझी मर्जी. मग तू ए एंड पण ओरिजिन घेऊ शकतो, तू बी एंड पण ओरिजिन घेऊ शकतो. कळतंय? हो. पण ओरिजिन डिसाइड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, की आपल्याला ओरिजिनच्या एक्झॅक्ट अपोजिट साइडला मुवमेंट घ्यायची. म्हणजे काय, जर मी ओरिजिन बी घेतला, बघ लक्ष दे, जर मी ओरिजिन बी घेतला, ओरिजिन म्हणजे काय असतं रे, तिथून डिस्टन्स मोजायला सुरुवात होते. म्हणजे बी ओरिजिन असेल तर इथून 0 1 2 3 4 5 6 सो ऑन अशी डिस्टन्स मोजायला सुरुवात होईल. ओरिजिन म्हणजे आपली सुरुवात आहे, स्टार्ट आहे. म्हणजे तुला ठरवायचंय की तू बीम कुठून सॉल्व करायला स्टार्ट करणार आहे. मग तू बी पासून करणार आहे का ए पासून करणार आहे हे तुला ठरवायचंय. मग ते ठरवणं म्हणजेच ओरिजिन डिसाइड करणं. कळालं का? हो सर. जर समजा तू ओरिजिन बी घेतला, तर तुला ओरिजिनच्या एक्झॅक्ट अपोजिट साइड सर्वात शेवटी सेक्शन टाकायचंय. मी रिपीट करतो, माझी लाईन रिपीट करतो. ओरिजिन जर बी घेतला, तर याच्या सर्वात शेवटी तुला सेक्शन टाकायचं आहे बिटवीन टू लोड्स. मग आता या ओरिजिनच्या अपोजिट साइडला सर्वात शेवटी कोणते दोन लोड दिसताय तुला? सी आणि डी. सी आणि बी. याच्या अपोजिट साइडला सर्वात शेवटी कोणते लोड दिसताय? P3 आणि P1 दिसतोय ना. अरे हे दोन लोड दिसताय ना, हा एक P1 दिसतोय ना, हा एक P3 दिसतोय. याच्या सर्वात शेवटी, याच्या सर्वात शेवटी. हो सर. म्हणजे हा इथं XX तुला सेक्शन घ्यायचंय. कळालं का? हो. काय सांगितलं मी? सर्वात पहिले इक्वेशन लिहायचं आपल्याला, कोणतंही न्यूमेरिकल असो, आपली दुसरी स्टेप इक्वेशन लिहिलं पाहिजे आपण, जे मॅकॅल्यूजने आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुला आता थर्ड स्टेप मध्ये ओरिजिन डिसाइड करायचं आहे. ओरिजिन म्हणजे काय असतं? कोणत्याही गोष्टीची सुरुवात तुला सॉल्व करायला सुरुवात करायची. मग तुझ्याकडे दोनच बाजू आहे, एक तर उजवी बाजू आहे, एक तर डावी बाजू आहे. बरोबर? मग तुला आता ठरवायचंय, तू राईट साइडनी सॉल्व करशील का लेफ्ट साइडनी सुरुवात करशील. मग तू असं ठरवलं की सर मी बी ला ओरिजिन घेतो आणि बी पासून सुरुवात करतो, असं कंपल्शन नाहीये. तू ए पासून सुद्धा सुरुवात करू शकतो, तू ए ला सुद्धा ओरिजिन डिसाइड करू शकतो. जर समजा तू आता इथं ए ला ओरिजिन, बी ला नाही केला, तू ए ला ओरिजिन घेतला, बघ लक्ष दे, जर तू ओरिजिन ए ला घेतला तर तुला सेक्शन कुठं टाकावं लागेल आता मला सांग.
ओरिजिनच्या एक्झॅक्ट अपोजिट शेवटी म्हणजे कुठं टाकावं लागेल? बी च्या पहिले. म्हणजे इथं टाकावं लागेल. कळालं हा. का? हो सर. आणि तुला इकडं बघावं लागेल मुवमेंट घेताना. म्हणजे तुला इथं उभं राहून इकडे बघावं लागेल मुवमेंट घेताना. कळालं का? हो सर. आणि ओरिजिन टू ए घेतलेला आहे ना, म्हणून ओरिजिन पासून तर तुझ्या सेक्शन पर्यंतचं डिस्टन्स किती येणार सांग मला? एक्स येईल. एक. हा रॅन्डम आहे, तुला माहिती नाही एक्झॅक्ट L3 वर आहे का L2 वर आहे का L1 वर आहे. म्हणून ओरिजिन पासून तुझ्या पर्यंतचं डिस्टन्स काही एक्स येईल. कळालं का? इथपर्यंत सांग मला. हो सर. आता ओरिजिन डिसाइड करताना मी तुला एक नोट पॉइंट लिहून देतो. नोट पॉइंट काय लिहून देतो? की ओरिजिन असा डिसाइड करायचा की त्याच्या अपोजिट साइडला जेव्हा आपण सर्वात शेवटी सेक्शन घेऊ ना, तर तो सेक्शन युडीएल मधूनच पास झाला पाहिजे. जर त्या बीम मध्ये कुठेतरी युडीएल दिलेली असेल तर. कळालं? हो. आता हे कशासाठी सांगतोय? हा काही रूल नाहीये, पण तुझे कॅल्क्युलेशन सोपे व्हावे याच्यासाठी मी सांगतोय. आता समजा तू म्हणशील सर मला इथं मी जर ए ओरिजिन घेतलाय, आता माझा इथं सेक्शन पास होतोय, तर मग माझं चुकलंय का? नाही, तुझं बरोबर आहे. तुला काय करावं लागेल? युडीएल एक्सटेंड करावं लागेल तुझ्या सेक्शन पर्यंत. सेक्शन पर्यंत युडीएल एक्सटेंड करावं लागेल. आणि तू जर ही अशी एक्सटेंड केली तर तुला काउंटर बॅलन्स करण्यासाठी परत एक खालून युडीएल द्यावं लागेल. म्हणजे ही P3 वाली युडीएल वरतून आणि P3 वाली युडीएल खालून. असं का? कारण की रूल काय आपला म्हणतो की सेक्शन शुड बी पास थ्रू युडीएल इफ इट इज अवेलेबल इन बीम. नोट लिहून देतो मी. सेक्शन शुड बी पास थ्रू UDL if UDL is available in given beam. आता तू म्हणशील सर जर बीम मध्ये युडीएलच दिलेली नाही मग काय करायचं? मग काहीच नाही करायचं, तू कोणताही ओरिजिन डिसाइड करू शकतो. कंडिशन काय? जर बीम मध्ये युडीएल दिलेली, बीम मध्ये जर युडीएल दिलेली आहे तर तुझा सेक्शन शुड बी पास थ्रू युडीएल. हा रूल आहे मॅकॅल्यूजचा आणि तो रूल आपल्याला फॉलो करायचा आहे. मग तुझ्याकडे काय सोपं करण्यासाठी? आता बघ, जर तू ओरिजिन ए घेतला तर तुला सेक्शन एक्झॅक्टली इकडे घ्यावं लागेल आणि इकडे तर युडीएल पास नाही होते, मग तुला युडीएल स्वतः ड्रॉ करून घ्यावा लागेल. मग एवढं लफडं करण्यापेक्षा तू ओरिजिन बदलू शकतो ना राजेश. तू इथं ओरिजिन घेऊ शकतो बी ला. आणि बी ला ओरिजिन घेतला तर एक्झॅक्ट अपोजिट तू सेक्शन घेतला तर युडीएल मधून पास होतोय ना, मॅकॅल्यूज फॉलो होतोय ना इथं. हो सर. तेच. वेगळे चेंजेस करायची गरज नाहीये. हो. मग असं तू ठरवायचंय की कुठं ओरिजिन घेऊ. कळालं का? म्हणजे ओरिजिन फार महत्वाचं आहे तुझा. कळालं का? येस सर. ओके. मग आता बघ, तसं मी तुला नोट्स मध्ये सगळे एक्सप्लेनच केले. आता जेव्हा तू सेक्शन घेशील मग आता काय करायचं? इथं चौथ्या ह्याच्यात किंवा इथंच लिही तू डिसाइड ओरिजिन केला, तू नोट लिहिली आणि नाव टेक मूवमेंट ऍट सेक्शन x6. जिथं तू सेक्शन घेतलेला आहे त्या ठिकाणी उभं राहायचं आणि प्रत्येक लोडची मूवमेंट घ्यायची. काय करायचं? प्रत्येक लोडची मूवमेंट घ्यायची. आता मी तुला सांगतो कसं येईल ते बघ, लक्ष दे. आता ही डायग्राम मी रफ करतो आणि परत काढतो बघ, लक्ष दे. आता तुला mx लिहायची बघ. टेक मूवमेंट म्हणजे तुला mx ची व्हॅल्यू काढायची. हे जस्ट स्टँडर्ड नाही बरं का, हे जस्ट एक्झाम्पल तयार करतोय मी तुझ्या माहितीसाठी. आपल्याला mx काढायची बघ, लक्ष दे. आता मी इथं तो फॉर्म्युला परत लिहितो, ei d2y/dx² इज इक्वल टू mx. आता तुला mx ची व्हॅल्यू लिहायची. तुझ्याकडे असा बीम आहे, तुझ्याकडे हा बीम आहे, ओके. समजा इथे 50 किलो न्यूटनचा लोड आहे, इथे 10 किलो न्यूटनचा लोड आहे,
इथे 10 किलो न्यूटन पर मीटरची UDL आहे. इथून एवढं डिस्टन्स 2 मीटर आहे, इथून एवढं 2 मीटर आहे, इथून एवढं 2 मीटर आहे आणि इथून एवढं 2 मीटर आहे. हा A पॉइंट आहे, हा B पॉइंट आहे, C आहे, D आहे. ओके, कळलं का? हा बीम एक जस्ट एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल तुला सांगतोय. इथं रिएक्शन तुझी 100 आली आहे, इथं रिएक्शन तुझी 50 आलेली. जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतोय मी. तुला रिएक्शन काढून घ्यावं लागतं. हा, पहिला पॉइंट इथं लिहायचा राहिला नोट म्हणून. गिवन डाटा नंतर इथं लिहायचं की फाइंड आउट रिएक्शन इफ रिक्वायर्ड. आता रिएक्शन कशा काढायचे तुला माहिती आहे ना. समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0, समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0, समेशन ऑफ मुवमेंट ॲट पॉइंट इज इक्वल टू 0. ते काढून तू रिएक्शन फाइंड आउट करायच्या. इफ रिक्वायर्ड म्हटले मी, गरज असेल तरच. आता असं का म्हणतो, कारण की जेव्हा कॅन्टिलिव्हर बीम येतो ना तेव्हा तुला रिएक्शन काढायची गरज नाही. कॅन्टिलिव्हर बीम जेव्हा आपण सॉल्व्ह करू ना तेव्हा मी तुला सांगेल त्याला डायरेक्ट राईट साइडनी सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. ऑलवेज कॅन्टिलिव्हर बीमला राईट साइडनी सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. पण जेव्हा सिम्पली सपोर्टेड बीम येतो तेव्हा तुला रिएक्शन काढाव्याच लागतात. इफ रिक्वायर्ड तेव्हा रिक्वायर्ड असतात म्हणून. आता बघ, लक्ष दे. आता तुला काय करायचंय, सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सोपं करण्यासाठी मी बी ला ओरिजिन घेतला. मग बी ला ओरिजिन घेतला तर ओरिजिनच्या एक्झॅक्ट अपोजिट साइडला मी एक सेक्शन लाईन ड्रॉ केली. इथपर्यंत क्लिअर आहे का? हो सर. आता ओरिजिन पासून लक्ष दे. आता ओरिजिन पासून तर माझ्या सेक्शन लाईन पर्यंतचं डिस्टन्स काय येणार, एक्स येईल ना. तुला माहिती नाही हा एक्झॅक्ट कुठे. भरपूर मुलं काय करता, याचा डिस्टन्स 2 अज्युम करता. मित्रा 2 म्हणजे टोटल डिस्टन्स आहे. समजा E2A चं टोटल डिस्टन्स 2 आहे, पण तू त्याच्यामध्ये कुठेतरी सेक्शन घेतलाय. तुला माहिती नाही सेक्शनचं डिस्टन्स कितीपर्यंत किती. मग ते तुझ्या ओरिजिन पासून तर किती डिस्टन्स वर आहे, एक्स डिस्टन्स वर आहे असं तू अज्युम केलं. इथपर्यंत क्लिअर आहे? हो सर. आता तुला काय करायचंय, या ठिकाणी उभं राहायचंय, इथं उभं राहायचंय आणि ओरिजिन कडे बघायचंय आणि मुवमेंट घ्यायची, म्हणजे मुवमेंट ॲट एक्स. मग आता मला सांग, हा अजून एक सांगतो, जर तुला मुवमेंट घेताना प्रॉब्लेम असेल ना तर मी एक MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी एक बेसिक टॉस थिअरी ऑफ स्ट्रक्चरचं आपल्याच वेबसाईटवर टॉस थिअरी ऑफ स्ट्रक्चर म्हणून एक सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये पहिलंच इंट्रोडक्शनचं लेक्चर घेतलंय, त्याच्यामध्ये मी सांगितलंय मुवमेंट कशी घेतात. तर ते लेक्चर तेवढं बघून घेशील तू, ते तुला पण कामात येईल. हो सर. ओके, आता इकडे लक्ष दे. जर तुला मुवमेंटला काही प्रॉब्लेम नसेल ना तर तू इथं उभा आहे. आता तुला मुवमेंट घ्यायची, या प्रत्येक फोर्सची मुवमेंट घ्यायची. तुझ्याकडे किती फोर्स आहे, ही 10ची UDL आहे तुझ्याकडं, 50चा फोर्स आहे, 100चा फोर्स आहे, इकडे 100चा, 10चा आणि 100चा फोर्स आहे. तुला या सगळ्यांची मुवमेंट घ्यायची. मग मला सांग, मुवमेंट घेताना आपण एक गोष्ट कन्फर्म करतो, काय? क्लॉकवाईज. सर क्लॉकवाईज मी पॉझिटिव्ह घेणार, अँटी क्लॉकवाईज मी निगेटिव्ह घेणार. पण हे दोघं कोणासाठी फॉलो करणार, जर मी लेफ्ट साइडला बघत असेल तर, म्हणजे माझा डोळे लेफ्ट साइडला असतील तर मी हे फॉलो करेल, आणि जर मी राईट साइडला बघत असेल तर याचे एक्झॅक्टली उलट फॉलो करेल. बरोबर आहे का नाही? हो सर. मग आता बघ, हे सगळं मी सांगितलंय त्या व्हिडिओ मध्ये, तू बघून घेशील ती व्हिडिओ. आता बघ, आता आपल्याला, आपण कुठे बघतोय आता, राईट साइडला बघतोय. राईट साइडला बघतोय ना, इकडे उजवी बाजू नाही, बरोबर का? येस सर. मग आता राईट साइडला जेव्हा तू बघतोय तेव्हा हे साइन कन्व्हेन्शन तुझे एक्झॅक्टली उलटे होतील. म्हणजे क्लॉकवाईजला निगेटिव्ह घेशील, अँटी क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह घेशील. असं का? सर मी हे साइन कन्व्हेन्शन लेफ्टला बघल तेव्हाच वापरणार आहे, राईटला बघल तेव्हा याचे एक्झॅक्टली उलटे करणार आहे. हे डोक्यातच ठेवायचं आपल्या, कळालं का? येस सर. आता बघ, आता लक्ष दे. आता तू ह्या पॉइंटला उभा आहे, तुला माग काय चाललंय तुला माहिती नाही, तुला माग डोळे नाही, तुला पुढंच डोळे, तू पुढंच पाहतोय, तू तिकडं पाहतोय. मग आता प्रत्येक फोर्सची मुवमेंट घ्यायची. मला सांग, पहिला फोर्स काय इकडं, शेवटी 100. 100. मग 100 गुणिले किती डिस्टन्स येईल, एक्स. एक नंबर, परफेक्ट. पण आता 100 कसा चाललाय, अँटी क्लॉकवाईज चाललाय ना, अँटी क्लॉकवाईज चाललाय. मग अँटी क्लॉकवाईज राईट साइडला पॉझिटिव्ह घ्यायचा,
कारण की हा लेफ्ट साइडला निगेटिव्ह आहे अँटी क्लॉकवाईज. आपण उजव्या बाजूला बघतोय म्हणजे हा काय पॉझिटिव्ह येईल, म्हणजे +100 इंटू एक्स. कळालं का? येस सर. आणि एका फोर्सची मुवमेंट घेतल्यावर तुझं पहिलं काम काय राहील? डॉटेड सेक्शन. लाईन ड्रॉ करायची. हा. हे महत्वाचं आहे. हा, हे का Yes, महत्वाचं आहे? कारण की जेव्हा आपण इंटिग्रेशन करू ना, तर कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन आपल्याला C1 आणि C2 लिहायचंय. आणि ते हो. सगळं तुझं या पहिल्याच सेक्शन मध्ये आलं पाहिजे. पहिल्याच सेक्शन मध्ये आलं पाहिजे, म्हणून आपल्याला प्रत्येक फोर्सची मुवमेंट घेतल्यानंतर सेक्शन लाईन ड्रॉ करायची. कळालं? हो सर. आता याचा विषय संपला. आता उरला हा 10. मग मला सांग, आता हा कसा चाललाय? क्लॉकवाईज चाललाय का अँटी क्लॉकवाईज चाललाय? क्लॉकवाईज. मग आता क्लॉकवाईज निगेटिव्ह येणार आहे माझा, कारण की मी राईट साइडला बघतोय. बरोबर? मग मुवमेंट काय येईल? 10 इंटू एवढं डिस्टन्स घ्यावं लागेल. किती येईल ते सांग मला. केवढं डिस्टन्स? एवढं डिस्टन्स किती येईल? बघ, टोटल तुझ्याकडे x आहे 4x. आणि हा 2 मायनस करावं लागेल ना तुला. टोटल x आहे, 2 मायनस करावं लागेल, तेव्हा एवढं डिस्टन्स भेटेल. येस सर. बघ, तुला कोणतं डिस्टन्स पाहिजे? तुला हे एवढं डिस्टन्स बघ, मी आता ह्या लाईननी काढतो. तुला एवढंच डिस्टन्स पाहिजे, एवढंच डिस्टन्स पाहिजे, एवढं. तुझ्याकडे ब्ल्यू लाईनचं डिस्टन्स आहे x, तुझ्याकडे हा 2 आहे. मग मोठ्या मधून छोटा गेला तर तुला ही रेड लाईन भेटेल ना. म्हणजे तू काय करशील? 10 इंटू x मायनस 2. काय करशील? 10 इंटू x मायनस 2. आणि परत सेक्शन लाईन ड्रॉ करायची. कळालं का नाही कळालं मला सांग. नसल कळालं तर मी परत सांगतो. नाही कळालं सर. ओके. आता नेक्स्ट बघ, सेक्शन लाईन ड्रॉ केली, विसरायची नाही. आता हा पण फोर्स झाला. आता 50. आता 50 परत कसं चाललंय? क्लॉकवाईज, पण त्याला निगेटिव्ह घ्यायचं. 50 इंटू, आता मला सांग एवढं डिस्टन्स किती येईल? एवढं डिस्टन्स किती येईल? 2x. नाही नाही, व्यवस्थित सांग. टोटल x आहे आणि हे हा. 4 आहे. x मधून 4 गेल्यावर तुला एवढं डिस्टन्स भेटेल ना. हा. तुला एवढंच डिस्टन्स काढायचं या 50 पासून तर सेक्शन पर्यंतचं डिस्टन्स. तू बाकी काहीच बघू नको. तुला 50 पासून सेक्शन पर्यंतचं डिस्टन्स काढायचंय. तुझ्याकडं ओरिजिन पासून टोटल डिस्टन्स x आहे आणि या 50च्या तिकडं 4 मीटर डिस्टन्स आहे. म्हणजे x वजा 4 केलं तर तुला एवढं डिस्टन्स भेटून जाईल ना. हा. म्हणजे 50 इंटू x मायनस 4. परत एकदा बघ त्याच्याकडं, परत एकदा बघ डायग्राम मध्ये, तुला कळतंय का बघ. डायग्राम मध्ये बघ परत एकदा, कळतंय का बघ. 50 गुणिले x मायनस 4. तुला एवढंच डिस्टन्स पाहिजे. तुला हे एवढं डिस्टन्स पाहिजे. तुझ्याकडे टोटल डिस्टन्स आहे x आणि या 50च्या मागचं डिस्टन्स आहे 2 अधिक 2 म्हणजे 4. मग टोटल x मधून 4 गेला, तुला एवढं डिस्टन्स भेटेल ना. हा. हो सर. तेच काढलंय मी. आता 50 पण झाला, उरला 10. आता 10 साठी सांग मला UDL ची मुवमेंट कशी घेतो आपण? UDL ची मुवमेंट कशी घेतो? W बाय L. नाही बघ, आधी UDL ला आपल्याला फोर्स मध्ये कन्वर्ट करावं लागतं. म्हणजे 10 इंटू तुला एवढंच डिस्टन्स करावं लागेल तुझ्या पायापर्यंत, म्हणजे एवढंच डिस्टन्स करावं लागेल, एवढंच डिस्टन्स करावं लागेल. हे एवढं डिस्टन्स किती आहे? 10 इंटू एवढं डिस्टन्स किती आहे? 1. नाही 1 नाही ना, तुला हा सेक्शन एक्झॅक्ट मिडलला आहे, हे माहिती नाही ना तुला. अच्छा. येस सर. तुला माहिती नाही 6 मायनस x. 6 हा, मायनस 6. उलट सांगितलं. बरं, उलट सांगितलं. x मायनस 6. x मायनस 6. येस. कळालं का? एकदम हो. परफेक्ट चाललाय तू, बरोबर कळतंय तुला. म्हणजे मी इथं काय लिहिलं? 10 इंटू x मायनस 6. हा झाला फोर्स. हा काय झाला? फोर्स. आता तुला त्याचा CG काढायचा आहे. मला सांग, तू इथं उभा आहे, तू इथं उभा आहे, ह्या एवढ्या UDL चा CG कितीवर येईल? इथं येईल ना. हा. म्हणजे CG काय येईल? इंटू x मायनस 6/2 वर येईल का? हा बरोबर सर.
एवढा डिस्टन्स बाय 2 वर येईल ना, एवढा डिस्टन्स बाय 2. मग हा. एवढा डिस्टन्स किती आहे? x मायनस 6 डिवाइड बाय 2. कळालं का? हो सर. तुला ह्या एवढ्या पहिले तर एवढं डिस्टन्स किती आलं ते माहिती पाहिजे. ते तू बरोबर सांगितलं मला. किती आलं? 6 मायनस 6. आता याचा CG म्हणजे एवढ्या डिस्टन्सचा डिवाइड बाय 2. म्हणजे डिवाइड करायचं त्याला. डिवाइड बाय 2 म्हणजे 6 मायनस x मायनस 6 डिवाइड बाय 2. बघ तेच केलंय मी. येस सर. अशा प्रकारे तुला mx घ्यायचं आहे. हे जस्ट एक्झाम्पल आहे. हे जस्ट एक्झाम्पल घेतलं आपण. कळालं का मला सांग? हो सर, कळालं. नक्की? येस सर. मग आता जेव्हा आपल्याकडे हे इक्वेशन तयार होईल ना, तेव्हा आपल्याला या इक्वेशनला काय करायचं आता? इंटिग्रेट करायचं. आपलं 50% काम झालंय मॅकॅल्यूज मेथडचं. आता 50% काम झालंय बघ. आता काय करायचं आपल्याला? आपल्याला त्याला इंटिग्रेट करायचंय. बघ आता लक्ष दे. याला मी काय करतो? याला इक्वेशन नंबर 1 नाव देतो. आणि ते इक्वेशन इथं लिहून घेतो परत बघ. EI लिहून घेतो परत. EI d2i by dx square is equal to plus 100 into x dotted line minus 10 into x minus 2 परत सेक्शन लाईन minus 50 into x minus 4 परत सेक्शन लाईन आणि लास्टला minus 10 into बघ x मायनस 6 आणि x मायनस 6 तर त्याचा स्क्वेअर करू का मी? x मायनस 6 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2. बरोबर का? हो सर. मग हे इक्वेशन 1 नाव आलं. आता तुझी नेक्स्ट स्टेप काय? स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 काय? इंटिग्रेट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x. आता हे इंटिग्रेट करायचं तुला विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग d2y बाय dx स्क्वेअरचं तुझं इंटिग्रेशन काय होईल? dy बाय dx. 2 चालला जाईल. इंटिग्रेशन मध्ये कमी होतात व्हॅल्यू. 2 चालला जातो इंटिग्रेशन मध्ये. d2y बाय dx होईल इज इक्वल टू. आता x चं इंटिग्रेशन काय होतं? 100 तसाच. x चं इंटिग्रेशन काय होतं? x स्क्वेअर बाय 2. हे बघ तुला याच्यामध्ये ना एवढेच इंटिग्रेशन लागतील. कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काय होतं? इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट x. इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर बाय 2. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर x क्यूब बाय 3. इंटिग्रेशन ऑफ x क्यूब x रेज टू 4 बाय 4. बस एवढंच लागणार आहे तुला. एवढंच मॅथमॅटिक्स लागणार आहे. पूर्ण या मेथड मध्ये एवढंच इंटिग्रेशन लागणार आहे तुला. ऍटलीस्ट एवढं तरी माहिती पाहिजे. कळालं का? हो सर. मग आता x चं इंटिग्रेशन काय? x स्क्वेअर बाय 2. आता इथं काही नाहीये म्हणजे कॉन्स्टंट येईल प्लस C1. लक्षात घ्यायचं. पहिल्या इथं नेहमी C1 लिहायचा. कळालं का? हो सर. आता त्याच्यानंतर सेक्शन लाईन ड्रॉ करतो. आता दुसरं -10. आता x मायनस 2 ला पूर्ण x कन्सिडर कर. मग परत एकदा x मायनस 2 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 येईल ना इंटिग्रेशन. हो सर. आता लक्ष दे. याला फोडण्यापेक्षा तू काय करशील? x मायनस 2 लाच x कन्सिडर करशील. मग परत एकदा x चं इंटिग्रेशन काय येईल? x स्क्वेअर बाय 2 येईल ना. हो. पण x म्हणजे काय? x म्हणजे काय? x मायनस 2 आहे. मग x मायनस 2 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2. मॅथमॅटिक्स मध्ये आपण नाही काय करायचो? 1 प्लस जर x असेल तर 1 प्लस x च्या पूर्ण ब्रॅकेटला आपण x कन्सिडर करायचो. म्हणजे इंटिग्रेशनला आपल्याला सोपं जायचं. हो सर. तसंच आपल्याला या पूर्ण ब्रॅकेटला x कन्सिडर करायचे आणि त्याचं इंटिग्रेशन करायचं. कळालं का? हो सर. मग आता आपण काय करू? बघ कळत नसेल तर विचार बरं का. नुसतं हो नको म्हणू. तुला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायची. आता उरलं काय? 50 मायनस 50 इंटू x मायनस 4 ला परत टोटल x कन्सिडर करशील तर x मायनस 4 चा स्क्वेअर बाय 2. कळालं का? येस सर. आता मायनस 10. आता x मायनस 6 ला जर तू x कन्सिडर केलं तर त्याचा स्क्वेअर आहे.
मग एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येतं? क्यूब. बरोबर, म्हणजे तू याचा क्यूब डिवायडेड बाय हा 2 तसंच होता खाली, त्याला गुणिले 3 करशील ना इकडं. हो सर. म्हणजे तुझं हे किती आलं? 10 into x minus 6 चा क्यूब डिवायडेड बाय 6. 6. कळलं का? हो सर. याला तू इक्वेशन काय नाव दिलं? 2 नाव दिलं. इथपर्यंत कळालं का तुला? सांग मला. हो सर. या मी तुला फक्त स्टेप्सच एक्सप्लेन करतोय बरं का, अजून आपलं न्यूमरिकल नाही झालंय सुरू. हो. जस्ट एक्झाम्पल देऊन, तुला एक एक्झाम्पल देऊन मी स्टेप एक्सप्लेन करतोय. आता नेक्स्ट बघ. नेक्स्ट आता स्टेप नंबर 5. स्टेप नंबर 5. स्टेप नंबर 5 मध्ये आपल्याला काय करायचंय? अगेन इंटिग्रेट इक्वेशन. आता याला 2 अगेन इंटिग्रेट इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता याला इंटिग्रेट करायचे परत. मग मला सांग, जर ei d2y by dx स्क्वेअरचं ei dy by dx होतं, तर आता ei dy by dx चं इंटिग्रेशन काय होईल? EIY. बरोबर, परफेक्ट. इज इक्वल टू, आता मला सांगा हे वरचं जाऊ दे, आता इथं बघ. आता 100 इंटू एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3. बरोबर ना? एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3 बघ इथं. आणि हा 2 तसाच गुणिले 2. हो कळालं सर. का? हो हो. म्हणजे या टोटलला मी असं लिहू शकतो का? एक्स क्यूब बाय 6 हो सर. प्लस कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन. इथं कॉन्स्टंट आलाय ना, कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काय होतं? एक्स होतं. म्हणजे इथं C1 एक्स आणि प्लस C2. आपल्याला दुसरा पण कॉन्स्टंट घ्यायचा आहे, कारण की आपण दोनदा इंटिग्रेट केलंय. हो. ठीक आहे. मग आता पुढे काय येईल? -10 तसाच, -10 तसाच. परत एकदा एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स मायनस 2 चा क्यूब डिवाइड बाय 6. कळालं का बघ? हो सर. याचं इंटिग्रेशन केलं मी. आता याचं इंटिग्रेशन -50 इंटू एक्स मायनस 4 चा क्यूब डिवायडेड बाय 6. याचं पण इंटिग्रेशन आलं. कळालं का बघ याचं इंटिग्रेशन? हो सर, कळलं. आता उरला काय? -10 -10 इंटू एक्स मायनस 6 रेस्ट टू 4. रेस टू 4. 4. परफेक्ट. रेस टू 4 डिवायडेड बाय 4 येईल. म्हणजे याला इंटू 4 येईल. 6 4 चा किती होता? 24. म्हणजे इथं डायरेक्ट 24 लिहितो. कळालं का? हो सर. याला इक्वेशन 3 नाव दिलं मी. कळालं का इथपर्यंत? हो सर, इथपर्यंत कळलं. आता नेक्स्ट 6व्या नंबरची स्टेप काय आपली? आपल्याला हे C1 आणि C2 फाइंड आउट करायचे. फाइंड C1 and C2. आपल्याला C1 आणि C2 फाइंड आउट करायचे. मग C1 आणि C2 फाइंड आउट करण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट, तुला जे आता लेक्चरच्या स्टार्टिंगला मी स्लोप आणि डिफ्लेक्शनच्या डेफिनेशन सांगितल्या ना, त्या डेफिनेशन वापरून आपल्याला बाउंड्री कंडिशन यूज करायची आहे. बाउंड्री कंडिशन यूज करायची म्हणजे काय? की कुठं स्लोपची व्हॅल्यू 0 आहे आणि कुठं डिफ्लेक्शनची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे, किंवा कुठं डिफ्लेक्शनची व्हॅल्यू 0 आहे आणि स्लोपची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे. हे सगळं आपल्याला ठरवायचंय. तर C1 आणि C2 फाइंड आउट करण्यासाठी आपण बघ, आता मी काय करतो, इथं लिहितो यूज बाउंड्री कंडिशन्स. यूज बाउंड्री कंडिशन्स. आता बाउंड्री कंडिशन्स काय तुला इथं दाखवतो. हे पुसून टाकतो, याचं काही काम नाही आपल्याला. आता फक्त इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 आपले आलेले होते, एवढं लक्षात ठेव तू. म्हणजे आपल्याला तुला एक्सप्लेन स्टेपचं एक्सप्लेन करतोय मी. बाउंड्री कंडिशन लक्षात घे. जर समजा आपल्याकडे आता सध्याचं जे एक्झाम्पल घेतलं होतं त्यानुसार आपल्याकडे सिम्पली सपोर्टेड बीम होता, बरोबर. त्याचं डिफ्लेक्शन असं काहीतरी होईल. मग मला आता असं सांग की हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. आपण बी पॉइंटला ओरिजिन कन्सिडर केलं होतं.
म्हणजे इथून कुठंतरी आपला एक्स ची सुरुवात होत होती, हा आपला ओरिजिन आहे. मग मला सांग या ओरिजिनला कोणाची व्हॅल्यू 0 आहे? थिटाची व्हॅल्यू 0 आहे का वाय ची व्हॅल्यू 0 आहे? कोणाची व्हॅल्यू 0 आहे? हे बाय व्यवस्थित सांग. स्लोप आणि डिफ्लेक्शनची डेफिनेशन आठव आणि कोणाची व्हॅल्यू थीटाची व्हॅल्यू 0 नाही ना बॉस. या बी पॉइंटला जर तू टँजंट ड्रॉ केली तर अँगल तयार होतोय ना इथं काहीतरी. अच्छा टेंजंट आपली. मग तो 0 नाही येणार ना. इट इज नॉट इक्वल टू 0 येईल. आणि आता डिफ्लेक्शनची डेफिनेशन आठव. डिफ्लेक्शन म्हणून मी तुला 100 वेळेस सांगतो. डिफ्लेक्शनची डेफिनेशन काय होती? इट इज दी वर्टिकल डिस्टन्स बिटवीन ओरिजिनल शेप अँड डिफ्लेक्टेड शेप ऑफ बीम. आता मला सांग, या पॉइंटला वर्टिकल डिस्टन्स आहे का काही? नाही. या बी पॉइंटला डिफ्लेक्टेड शेप आणि ओरिजिनल शेप मध्ये या बी पॉइंटला वर्टिकल डिस्टन्स आहे का? नाही सर. म्हणजे मग इथं कोणाची व्हॅल्यू 0 आहे? वाय ची. हा, मग हे तुला सांगता यायला पाहिजे ना. हीच तर डेफिनेशन घेतली आपण. कळालं का आता? हो सर. मग वाय साठी तुझं या इक्वेशन 3 आणि इकडे 2 इक्वेशन होतं. याच्यामध्ये वाय तुझा इथंच आहे ना. हो सर. मग तू असं म्हणू शकतो का पहिली बाउंड्री कंडिशन ऍट एक्स इथून सुरुवात होतोय. एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 0, पुट इन इक्वेशन 3. या 3 नंबरच्या इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू मी 0 पुट केली आणि वाय ची व्हॅल्यू 0 पुट केली तर मला C2 ची व्हॅल्यू भेटेल का? कॉन्स्टंटच भेटेल ना सर त्याच्यात. हा भेटेल ना. काहीतरी व्हॅल्यू भेटेल. बघ, वाय ची व्हॅल्यू 0 केली म्हणजे हा पूर्ण 0 झाला. इज इक्वल टू साइन एक्स ची व्हॅल्यू 0च आहे आपली. ओरिजिन आहे, इथं ओरिजिन आहे ना बी पॉइंटला. ऍट एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू पण 0. म्हणजे इथं एक्स पण 0 आहे, वाय पण 0 आहे. मग जर हा 0 झाला तर ही पूर्ण टर्म 0 होईल. हो. इथं पण एक्स आहे, हा पण 0 होईल. बरोबर आहे का? आणि एक नोट पॉइंट लिहून देतो मी तुला आत्ताच की इफ ब्रॅकेटचे उत्तर मराठीत लिहून देतो. ब्रॅकेटचं उत्तर जर 0 आलं, ब्रॅकेटचा आन्सर 0 किंवा निगेटिव्ह आलं, 0 किंवा निगेटिव्ह आलं तर ते घ्यायचंच नाही, तर ते कन्सिडर करू नका. कन्सिडरच करू नका. जर ब्रॅकेटचं बघ, आता ब्रॅकेट मध्ये जर मी एक्स ची व्हॅल्यू 0 टाकली तर 0 वजा 2 चं उत्तर काय येतं? -2. नोट पॉइंट काय दिलाय? जर ब्रॅकेटचं उत्तर 0 किंवा निगेटिव्ह आलं तर ते कन्सिडरच करू नका. म्हणजे हे पूर्ण कन्सिडरच नाही करायचे. हा रूल आहे मॅकॅलिसचा. मॅकॅलिस नावाच्या माणसाने हा रूल दिलाय. आता x वजा 4, 0 वजा 4 उत्तर काय येईल? 0 वजा 4, 0 -4. ब्रॅकेटचं उत्तर परत निगेटिव्ह आलं, कन्सिडर करायचं का? नाही. 0 -6 कन्सिडर करायचं का? नाही सर. म्हणजे हे सगळे जर 0 झाले, हा पण 0 आहे, हे सगळे 0 आहे, तो उरला काय माझं C2. C2 ची व्हॅल्यू काय लिहितं? 0. सगळे 0 आहे ना इक्वेशन मध्ये. हो सर. म्हणजे तू एक असं कन्क्लुजन काढू शकतो की सर जर सिम्पली सपोर्टेड बीम असेल आणि त्याच्यामध्ये जर ही कंडिशन येत असेल माझी, तर C2 ची व्हॅल्यू ऑलवेज 0 असते. हो. कळलं का? हो सर. आता दुसरी बाउंड्री कंडिशन. आता x ची व्हॅल्यू 0 केली. आता x ची व्हॅल्यू परत एकदा, आता ठीक आहे, आता दुसऱ्या बाउंड्री कंडिशनला मला सांग, या पूर्ण बीम मध्ये अजून कोणता असा पॉइंट आहे की ज्या पॉइंटला y ची व्हॅल्यू 0 आहे? या पूर्ण बीम मध्ये आता असा कोणता पॉइंट आहे की जिथे y ची व्हॅल्यू 0 आहे? ए पॉइंटला. ए पॉइंटला.
मग ए पॉइंटला ओरिजिन पासून डिस्टन्स किती आहे? ए पॉइंटचं टोटल डिस्टन्स येईल ना हे. हा एल. टोटल बीमचं डिस्टन्स आपल्याला माहिती होतं ना, जे काय असेल ते एल, ते माहिती आहे ना आपल्याला. मग दुसरी बाउंड्री कंडिशन आपण काय लिहू शकतो? ऍट एक्स टू एल वाय इज इक्वल टू 0 पुट इन इक्वेशन 3. म्हणजे आता ह्या इक्वेशन मध्ये परत एकदा y ची व्हॅल्यू काय पुट करायची? 0 पुट करायची. x ची व्हॅल्यू l पुट करायची. म्हणजे इथं जिथं जिथं x आहे तिथे तिथं l पुट करायचा. आता l काय पण असू शकतो, 1 2 3 4 10 15 20, जे काय आपल्याला न्यूमरिकल मध्ये दिलंय ते. कळालं का? टोटल लेंथ, l म्हणजे टोटल लेंथ. मग आता इथं जर तू l पुट केला सगळ्या ठिकाणी, तर तुला व्हॅल्यू कोणाची भेटल? C1 ची व्हॅल्यू काहीतरी भेटल. हो सर. मग जेव्हा तुला C1 आणि C2 च्या व्हॅल्यू भेटल्या ना, तुझं 90% न्यूमरिकल संपलं. जर तुझं 10 मार्काचा क्वेश्चन असेल आणि तू C1 आणि C2 फाइंड आउट केला, तुला 8 मार्क कंपल्सरी भेटतील इथं. कळालं का? आता फक्त 2च मार्काचा विषय राहिलाय, म्हणजे जे तुला ऍक्च्युअल काढायचंय, ऍक्च्युअल स्लोप आणि डिफ्लेक्शन. हे तुला मी सिम्पली सपोर्टेड बीम्स सांगितलं बरं का, बाउंड्री कंडिशन. आता बाउंड्री कंडिशन समजा कॅन्टिलिव्हर बीम असेल तर बाउंड्री कंडिशन बदलतील. लक्ष द्या आता, बीम नुसार बाउंड्री कंडिशन. आता समजा कॅन्टिलिव्हर बीम आहे, समजा असं काहीतरी ए आणि बी आहे, टोटल लेंथ एल आहे. तू या बी पॉइंटला ओरिजिन घेतलाय, बी पॉइंटला ओरिजिन घेतलाय. आता मला सांग, ओरिजिन तिकडे घेतलेला आहे. आता मला सांग, या ए आणि बी मध्ये आता तुला याचं डिफ्लेक्शन कसं होतं ते माहिती का? पहिले मला त्याचं उत्तर दे. हा कॅन्टिलिव्हर बीमला जर समजा तू इथं उभा राहिला तर हा बीम कसा बेंड होतो हे माहिती का तुला? नाही सर. बघ, आता जेव्हा तू इथं उभा राहील तर ऑब्विसली बीम खालीच बेंड होणार आहे ना. मग तो बेंडिंग कसं दिसेल तुला? कॅन्टिलिव्हर मध्ये काय होतं, फिक्स एंडला थोडस पुढे जातं मग बेंड होतं. थोडस पुढे जाऊन बेंड होतं, तिथूनच नाही सुरुवात होत. सिम्पली सपोर्टेडला बघ, तिथूनच सुरुवात होते बेंडिंग व्हायला, स्टार्टिंग पासून. पण इथं काय होतं, थोडस ओरिजिनलच राहत होतो आणि मग बेंड होतो, कारण की फिक्स सपोर्ट जास्त ताकदवान राहतो, सिंपल भाषेत म्हणायचं झालं तर. म्हणून थोडस पुढे जाऊन तो बेंड होईल. ओके, मग आता मला सांग, इथं समजा तू या बी पॉइंटला, बघ हा बी पॉइंट आहे, या बी पॉइंटला टँजंट ड्रॉ केली तर ती इन्क्लाइन दिसते, म्हणजे त्याच्यामध्ये थिटाची व्हॅल्यू येईल नाही तर. थिटाची व्हॅल्यू येईल, म्हणजे थिटा इज नॉट इक्वल टू 0. आणि डिफ्लेक्शन म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन डिफ्लेक्टेड शेप आणि ओरिजिनल शेप, ते पण येणार आहे, म्हणजे ते पण नॉट इक्वल टू 0. कोणत्या पॉइंटला? ऍट बी. आता ऍट ए सांग, या ए पॉइंटला जर तू सरळ टँजंट ड्रॉ केली तर मला सांग, इथं थिटा येतोय का ए पॉइंटला? नाही, कारण की अँगलच होत नाहीये, म्हणजे इथं थिटाची व्हॅल्यू काय? 0. आणि त्या ए पॉइंटला व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन ओरिजिनल शेप आणि डिफ्लेक्टेड शेप आहे का सांग? नाही सर. म्हणजे इथं वाय ची व्हॅल्यू पण काय? 0. कळालं का? हो सर. मग आता तुझी बाउंड्री कंडिशन काय तयार होईल? जर ओरिजिन हा असेल आणि इथून एवढं डिस्टन्स तू एक्स मोजायला सुरुवात केली तर तुझी पहिली कंडिशन काय होईल? बाउंड्री कंडिशन ऍट एक्स इज इक्वल टू एल, थिटा इज इक्वल टू 0. आणि थिटा म्हणजेच आपण थिटालाच काय म्हणतो? dy बाय dx म्हणतो ना. dy बाय dx इज इक्वल टू 0 पुट इन इक्वेशन 2. जेव्हा हे आपण इक्वेशन 2 मध्ये टाकतो तेव्हा आपल्याला C1 ची काहीतरी व्हॅल्यू भेटते. ओके, आणि सेकंड ह्याच्यात परत एकदा तू सेकंड बाउंड्री कंडिशन काय लावतो? ऍट एक्स इज इक्वल टू एल. इथं थिटा पण 0 आहे, वाय पण 0 आहे ना. वाय इज इक्वल टू 0 पुट इन इक्वेशन 3. वायचं इक्वेशन कोणतं आहे? डिफ्लेक्शनचं इक्वेशन नंबर 3. आणि स्लोपचं इक्वेशन कोणतं आहे? इक्वेशन नंबर 2. देन
C2 इज इक्वल टू समथिंग C2 भेटतो. कळालं का? तुला सिलेबसला, तुला किंवा सगळ्यांना सिलेबसला ह्या एवढ्याच दोन कंडिशन मोस्ट ऑफ द केस मध्ये 100% ह्याच कंडिशन येतात. एवढ्या कंडिशन पाठच करून ठेवायचा. कॅन्टिलिव्हर बीम असेल तर ह्या दोन कंडिशन आणि सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर ह्या दोन कंडिशन. कळालं का? हो सर कळालं. आता तुझं 90% काम झालंय आणि तुला काय करायचं, C1 आणि C2 च्या व्हॅल्यू भेटलाय ना तुला, हो त्या उचलायच्या आणि इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकायच्या. बघ आता तुझी नेक्स्ट स्टेप काय, आता ही स्टेप नंबर किती राहील मला माहिती नाही, स्टेप नंबर 7, 6 जी काय असेल तुझी ती 7. स्टेप नंबर 7. बघ तुला काय करायचं आता, स्टेप नंबर 7 मध्ये तुला काय करायचं, जो काही नंबर असेल तुला, पुट दी व्हॅल्यू ऑफ C1 and C2 in equation 2 and 3 and write final slope and deflection equation. तुला या C1 आणि C2 च्या व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 आणि 3 मध्ये पुट करायचे आहे आणि तुला इक्वेशन लिहायचे असं EI dy by dx इज इक्वल टू जे काही इक्वेशन आला असेल त्याला a मानायचं, हे तुझं कशाचं इक्वेशन राहील, स्लोपचं इक्वेशन राहील, आणि या इंटू y इज इक्वल टू याला तू b मानायचं, हे तुझं कसलं इक्वेशन राहील, डिफ्लेक्शन. आता तुझं 95% काम झालं, 95% न्यूमेरिकल सॉल्व्ह झालं. आता 5% मध्ये तुला काय करायचंय, तुला क्वेश्चन मध्ये ते सांगतील की अंडर दी पॉइंट लोड डिफ्लेक्शन काढा किंवा लेफ्ट सपोर्ट पासून 4 मीटर वर डिफ्लेक्शन काढा. मग 4 मीटर म्हणजे काय, तुझी एक्स ची व्हॅल्यू आहे. 4 मीटर म्हणजे काय, तुझी एक्स ची व्हॅल्यू आहे. मग ती एक्स ची व्हॅल्यू जर तुला स्लोप सांगितला असेल तर याच्यामध्ये ती एक्स ची व्हॅल्यू टाकायची, जे उत्तर येईल ते. जर तुला डिफ्लेक्शन सांगितलं तर एक्स ची व्हॅल्यू ज्या पॉइंटला डिफ्लेक्शन सांगितलंय ओरिजिन पासून त्या पॉइंट पर्यंत एक्स ची व्हॅल्यू टाकायची आणि जे उत्तर येईल तुझे फायनल उत्तर राहील. कळालं का? हो सर. हे इक्वेशन झाल्यानंतर तुला, एक मिनिट. हो सर. हॅलो अक्षय पाटील सर बोलताय का? हा बोला. सर मी प्रज्ञेश शिंदे बोलतोय, मला सागर सावंत सरांनी नंबर दिला होता. हा बोला. आणि सर फक्त म्हणजे मी माझा डिप्लोमा झालाय सिव्हिल इंजिनिअरिंग. हा. तर मी ऍज अ साईट इंजिनियर जॉब करत असतो. बर. फक्त एक म्हणजे आपल्याला विचारायचं होतं की ते आपला सर्वेइंग जो सब्जेक्ट असतो ना, हा, त्याचे संबंधित काही कन्सेप्ट होते, ते फक्त 2 मिनिटं विचारायचं होतं आपल्याला. हा विचारा ना. ऐका ना, 1 मिनिट, माझं आहे ना आता ऑनलाईन लेक्चर चालू आहे, मी लेक्चर झाल्यावर तुम्हाला कॉल बॅक करू का? हो चालेल चालेल. ठीक आहे, चालेल, करतो. ठीक आहे, लक्ष दे रे आता इकडं. हो सर. आता मी काय म्हणतोय की हे इक्वेशन आल्यानंतर तुला एक्झाम्पल वाचायचं, क्वेश्चन वाचायचा की तुला कुठे स्लोप काढायला लावलाय आणि कुठे डिफ्लेक्शन काढायला लावलंय. समजा हा टोटल बीम आहे आणि तुला इथं मध्ये कुठेतरी स्लोप डिफ्लेक्शन काढायला लावलंय, तर तुझ्या ओरिजिन पासून त्या पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे तुझा एक्स राहील. कळालं का? आणि तो एक्स तुला या इक्वेशन मध्ये पुट करायचा आहे, तो एक्स तुला या इक्वेशन मध्ये पुट करायचा आहे आणि तुला आन्सर फाइंड आउट करायचंय. काय सांगितलं मी परत रिपीट करतो, हे सगळं झाल्यानंतर तुला क्वेश्चन रीड करायचं आहे. त्या क्वेश्चन मध्ये तुला असं सांगितलं जाईल की पॉइंट डी ला डिफ्लेक्शन काढा, अंडर पॉइंट लो डिफ्लेक्शन काढा, ऍट सपोर्ट स्लोप ची व्हॅल्यू काढा. तर जिथं काही ज्या काही पॉइंटला तुला स्लोप आणि डिफ्लेक्शन सांगितलंय, ओरिजिन पासून तुला त्या पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स ऍज अ एक्स कन्सिडर करायचं आणि ती व्हॅल्यू स्लोप विचारला असेल तर स्लोप मध्ये टाकायची, उत्तर काढायचं. ती व्हॅल्यू एक्स ची व्हॅल्यू डिफ्लेक्शन विचारला असेल तर डिफ्लेक्शन मध्ये टाकायची आणि उत्तर काढायचं. कळालं का मला सांग? हो सर कळालं. नक्की कळालं? हो सर. बस इथं तुझं स्लोप अँड डिफ्लेक्शन मॅकॅल्यूज मेथडने संपतं. बघ थोडं लेंदी आहे पण तुला पूर्ण मार्क्स भेटतील. जर तुला कळालं असेल तर पूर्ण मार्क भेटतील. कळालं का तुला मला सांग?
हो सर कळालं. नक्की कळालं? हो सर. आता याच्या रिलेटेड नोट्स मी आपल्या वेबसाईट वर तू जिथं परचेस केलाय कोर्स त्याच्या सेक्शन मध्ये तुला भेटून जातील. आता हो सर. पहिले त्या नोट्सचा पूर्ण अभ्यास कर. नेक्स्ट लेक्चर मध्ये तुझं मागचं पण बाकी आहे ना शिअर स्ट्रेसचं. हा ते करतो. मग त्याचे न्यूमरिकल कर, ते लेक्चर कर आणि मग हे लेक्चर परत एकदा बघ. नेक्स्ट व्हिडिओ तुझं याचं एक्झाम्पल तुला त्याच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दिसेल. चालेल चालेल. ओके, बाय बाय. बाय बाय. थँक्यू सर.